खूप मोठं बॉनफायर आहे आणि ते पण समुद्राच्या थोडंसं आतमध्ये ठेवले त्यांनी. हो हाय हॅलो नमस्कार, मी शिवानी तुमचं सगळ्यांचं स्वागत करते माझ्या नवीन ब्लॉग मध्ये. सो जसं की तुम्हाला माहिती आहे, आम्ही आता आहोत स्वीडनमध्ये आणि स्वीडनमधल्या डेली रुटीन लाईफस्टाईल आणि व्हिजिटिंग प्लेसेसचे व्हिडिओज मी तुमच्यासाठी घेऊन येत असते. आणि अजूनपर्यंत तुम्ही ते बघितले नसतील तर नक्की बघा, आणि अजूनपर्यंत जर तुम्ही चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. सो आज आहे 30 एप्रिल आणि आज स्वीडनमधला खरं तर खूप महत्त्वाचा असा दिवस असतो. आणि आज खरं तर सगळ्यांना सुट्टी सुद्धा असते इथे. तर आज आहे वॉलपुर्गिस नाईट, जो इथे खूप मोठ्या प्रमाणावर छान असा फेस्टिवल सेलिब्रेट केला जातो आणि हा स्वीडिश फेस्टिवल आहे खरं तर. सो आता आम्ही तोच बघायला आलेलो आहोत आणि आपण पण फर्स्ट टाइम आलोय नाही का बघायला, फर्स्ट टाइम बघतोय. आणि समरला वेलकम करण्यासाठी हे सगळे लोक इथे जमले. म्हणजे खरं तर असं म्हणजे मी वाचलेलं आहे ना की खूप मोठ्या थंडीचा काळ गेल्यानंतर जेव्हा स्प्रिंग सीझन येतो किंवा समर येत असतो त्या सीझनचं हे लोक वेलकम अशा पद्धतीने करतात. सो खूप सारी गर्दी आहे, खूप भारी वाटते, एकदम हॅपनिंग वातावरण आहे. आणि आपण ज्या बसमधून आलो तिथं बस पूर्ण एकदम फुल गच्च भरली होती बस. सो तुम्हाला दाखवते मी आता. इथे बघू शकता किती सारी गर्दी आहे आणि बीचच्या साईडला असं छान गार्डन आहे, तिथे सगळे मिळून हा फेस्टिवल सेलिब्रेट करणार आहेत. तर तुम्ही ते बघू शकता, सगळे इथे गर्दी तर आहेच, प्लस इथे छान छान नाही का मॅट वगैरे टाकून मस्त सनसेट एन्जॉय करतायत आणि छान ब्रेकफास्ट वगैरे पण करतायत. बार्बिक्यू पण केलेत ना काही काही लोकांनी. सो चला आपण पण बसूया कुठेतरी नाही का, छान जागा वगैरे बघून मस्त. आणि इकडे काय गर्दी झाली एवढी, सगळे नाही का तिकडे बसतायत बघतायत. बॉनफायर करणार आहे, खूप मोठं बॉनफायर आहे आणि ते पण समुद्राच्या थोडंसं आतमध्ये ठेवले त्यांनी. हो का, चला बघूया. कारण मी तर फर्स्ट टाइम येते. तुम्ही येऊन गेलेत का याच्या आधी? या ठिकाणी सेलिब्रेट होतं. हा, खरं तर स्वीडन मध्ये खूप साऱ्या ठिकाणी सेलिब्रेशन होत असतं आणि इकडे आपल्याला जवळ आहे. सो बघूया आपण काय बघताय ती लोक. अच्छा, हे तुम्ही बघितलं असेल की मस्त असं नाही का त्यांनी होळी, जसं आपल्याकडे कसं होळीला होळी पेटवतात ना, तसंच इथे सुद्धा या स्वीडिश लोकांची होळी आहे खरं तर ही. आणि त्यांनी ते छान अरेंज करून ठेवलेलं अरेंज करून ठेवलेला आहे आणि थोड्याच वेळात ते छान होळी पेटवणार. सो ते पेटवल्यानंतर अजून छान दिसणार आणि अजून बघण्यासारखं असणार ह्या सगळ्या गोष्टी. सो चला. चल चल विका चल. बापरे केवढी गर्दी आहे ना, म्हणजे मॅल्मो फेस्टिवलला जेवढी गर्दी असते त्याच्यापेक्षा जास्त गर्दी वाटते मला इथे. बीच आहे, बीच वर. हा, व्ह्यू खूप भारी आहे. हो बघा ना, वाव किती सुंदर दिसतंय बघा ना, एकदम छान सनसेट होत आलेला आहे आता नाही का. सो आता आम्ही इथे मस्त मॅट टाकून बसलेलो आहोत आणि ना छान आम्ही घरून पण काय आणलंय, मस्त स्ट्रॉबेरी आणि ब्लूबेरीज आणलेले आहेत. तुम्ही बघू शकता, सनसेट एन्जॉय करणार आणि थोड्याच वेळात आता बॉनफायर जी आहे ते पण आता पेटवतील थोड्या वेळात. सो बघूया.
खरं तर वाल्पुर्गिस नाईट हा काय प्रकार आहे किंवा स्वीडनमध्ये तो का इतक्या उत्साहात सेलिब्रेट करतात, इतकी सगळी लोकं जमा झालेली आहेत तुम्ही बघू शकता. तर काय आहे याचं महत्त्व आणि का सेलिब्रेट करतात हे मी तुम्हाला थोडक्यात सांगते. म्हणजे जितकं मला माहिती आहे किंवा जितकं मी वाचलं आहे त्याच्यावरून, तर स्वीडनमध्ये खूप एक्स्ट्रीम थंडी असते, तुम्हाला तर माहिती आहे. आणि थंडीचा हा काळ असतो तो खूप जास्त मोठा असतो आणि त्या काळामध्ये खूप डिप्रेसिंग वातावरण असतं, लोक सॅड असतात आणि कोणी जास्त सोशलाइज होत नाही, शांतता असते खूप जास्त. आणि त्याच्यानंतर विंटर गेल्यानंतर जेव्हा स्प्रिंग सीझन येतो आणि समरची सुरुवात होते खरं तर हळूहळू वेदर छान व्हायला लागतं आणि त्यामुळे उन्हाळ्याचं स्वागत हे अशा पद्धतीने करतात. तुम्ही बघूच शकता किती हॅपनिंग वातावरण आहे. आणि इथून पुढचे जितका समर काळ असतो तेव्हा हे खूप छान छान ॲक्टिव्हिटीज असतात, खूप छान हॅपनिंग वातावरण असतं. मोठा दिवस असतो, ब्राईट दिवस असतो. आणि आपल्याकडे पण संक्रांतीच्या दिवशी कसं तिळगुळ देऊन खरं तर तिळगुळ याच्यासाठी देतात की थंडी असते आणि थंडीच्या एक समरची सुरुवात म्हणून सगळ्यांच्या काय म्हणतात ते उष्णता आपण एक देत असतो तिळाच्या माध्यमातून. आणि तसं पण सुद्धा मला तसंच वाटतंय की हे समरचं वेलकम करतायत आणि एक फायर काय म्हणतात बॉन फायर एक पेटवून ते असं समरचं वेलकम करतात. तो भारी आहे त्यांचा, म्हणजे कन्सेप्ट सेमच याला वाटतंय. हो. आणि मी एकाची बघा इथे काय मस्ती चालू आहे. हॅलो, काय करते नाव तू? आलं का? तर इथे आता बॉनफायर चालू केलेलं आहे, तुम्ही बघू शकता. अशी होळी पेटवलेली आहे त्यांनी इथली. आणि खरं तर मला इथे अजून एक सांगावं असं वाटेल की मी एका ठिकाणी वाचलं होतं की हा जो वाल्पुर्गिस नाईटची जी होळी पेटवली जाते इथे, तर ती अशी एक दंतकथा आहे की इथले जे काही निगेटिव्ह शक्ती असतात किंवा चेटकीण असतात, भूतं असतात, तर त्यांच्यासाठी सुद्धा हे एक होळी पेटवली जाते, जेणेकरून याच्यामध्ये वाईट शक्तींचा नाश व्हावा किंवा चेटकिणी वगैरे ज्या असतात त्यांना घाबरवण्यासाठी ही एक होळी पेटवली जाते खरं तर. आणि ऑफकोर्स ही एक दंतकथाच आहे.